आप ना मुझे केक लेके मतलब आप केक ले आना कहीं से भी। मेरठमध्ये सध्या एक धक्कादायक हत्याकांड चर्चेत आहे। मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल यांच्या प्रत्येक हालचालीत कट कारस्थान दडलेलं होतं। पती सौरभच्या खुनानंतरही हे दोघं बेफिकीरपणे मजेत रमले होते। शिमला आणि मनालीमध्ये हनीमून सारखी सहलही केली आणि तिथंच कॅब ड्रायव्हरच्या चॅटमधून मोठा खुलासा झालाय। भैया आप ना मुझे केक लेके मतलब आप केक ले आना कहीं से भी और कॉल मत करना। शिमलामध्ये मुस्कानने साहिलचा वाढदिवस साजरा केला। एकीकडे पतीची हत्या केली आणि दुसरीकडे बॉयफ्रेंडसाठी केक मागवण्यात आला। केकचा रंग देखील रक्तासारखा लालच निवडला गेला होता। आश्चर्याची गोष्ट म्हणजे केकवर साहिल ऐवजी शंकर असं नाव लिहिण्यात आलं होतं। ड्रायव्हर जेव्हा केक घेऊन पोहोचला तेव्हा मुस्कानने तो हॉटेलच्या रिसेप्शनवर ठेवायला सांगितला। एकीकडे पतीची हत्या आणि दुसरीकडे बॉयफ्रेंडसह मौज मस्ती। यातूनच दिसतं की मुस्कानच्या प्रत्येक नसानसात षडयंत्र किती भरलेलं होतं। ती ड्रायव्हरशी संपर्क व्हॉट्सअपवरूनच करत होती, कारण ती फोन कधीही उचलत नसे। जब बात कर रहे थे तो 2 बार फ़ोन आया, मम्मी मम्मी कह के बात करके गाड़ी में से उतर गई। फिर नहीं दिलो बाहर बात करी। फिर उसके बाद मैं आए, उससे अगले दिन फिर कही मम्मी लाली कहाँ, लाली से बात करवाओ। वीडियो कॉल बात चल रही थी, वीडियो कॉल कर फिर उतर के फिर इन्होंने नहीं दिलो, फिर बाहर खड़े होकर बात करी। गाड़ी में तो बस 1 मिनट या 2 मिनट बात करी होंगी ना, गाड़ी में कोई कैसी बात नहीं करी। दोनों अपना बैठे थे। जब लड़की को नींद आ रही थी वो अपने धोरे सवाल था लड़की। अब उसमें तीसरे आदमी ने उन्हें कितना उकसाया हो और इस वजह से इनके ऊपर कितना या तो मेंटल तनाव में करा या प्लान करके करा, ये तो उनसे डायरेक्ट बात करके ही पता लग सकता है कि एक्चुअली में हुआ क्या। पर ये जरूर बात है कि ये इम्पल्सिविटी में नहीं हुआ। एक बार में आदमी 1 बार 2 बार करके कंट्रोल में आ जाएगा कि कैसे हो रहे, या करते करते उस जोन में पहुंच गए कि अब हम सोच समझ से परे हो गए और हमें कंप्लीशन तक पहुंचना है। सौरभ राजपूत हत्याकांडातील मुख्य आरोपी मुस्कानचे मस्ती करतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। पतीच्या हत्येनंतर ती तिच्या बॉयफ्रेंडसह शिमला आणि मनालीची सफर करत होती आणि दोघं मिळून खुल्लम खुल्ला मजा करताना दिसत होते। वाढदिवसाच्या केकसह त्यांचे काही अतिशय खाजगी क्षणही कॅमेऱ्यात कैद झालेत। साहिल आणि मुस्कानमधील प्रेमाचं रसायन या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। आता आम्ही तुम्हाला 2 फोटो दाखवणार आहोत। एक, खुनाच्या आधी मुस्कान तिच्या पतीसोबत डान्स करते आणि दुसरा, हत्येनंतर बॉयफ्रेंडसह आनंद साजरा करते। या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे आणि ट्विस्ट समोर येत आहेत। ज्या पतीने मुस्कानला सरप्राईज द्यायला लंडनहून मेरठ गाठलं, तिच्यासाठी आनंदाने डान्सही केला, तीच पत्नी सौरभसाठी काळ ठरली आणि हत्येनंतर बॉयफ्रेंडसह मजेत रममाण झाली। सध्या कायदा कडक कारवाईच्या दिशेनं पुढे सरकतोय आणि खुनाच्या सगळ्या कड्या हळूहळू जुळू लागल्या आहेत। त्यामुळे आता मुस्कान आणि तिच्या बॉयफ्रेंडवर पोलीस काय ॲक्शन घेणार हे पाहणंच तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।